माझ्याकडे बाई मी जुन्या माझ्या खजिन्यावर जरी बारी केली ना तरी बारी माझी अजून कोणाला ती युट्यूबला पण काय वेळेला ती गवळण नसतील हा तरी माझी बारी उरकून जाईल. माझी आणखीन एक गवळण होती साधे शब्द तुम्ही ऐकून घ्या मजा घ्या सगळ्यांना देणार. हा बघा माझ्याकडे खजिन्याला काही कमी नाही तुम्ही ऐकाल तेवढं देणार आहे की नाही तुम्हाला. ओके ओके बरं ऐका तुमच्यासाठी म्हणून घेतो साधे शब्द आहे. त्या बाईने विचारताय तू आम्हाला देण म्हणतेस तर ताक दही हाय काय गो हंडीत ताक दही हाय काय हंडीत हाय काय गो हंडीत साधे शब्द आहेत ना ताक दही ते गाणं होतं. मी आपली त्यांची आठवण आली म्हणून म्हणतोय ताक दही हाय काय हंडीत. माझे वार सरळ सोपे असतात आणि मी वार जे आहे ते त्याच्यामुळे मी मनात मारायला काही भेद नाही. हा बरं नाही ना. आता बाईनी गवळीची काट आहे का ती म्हणते ओठावर आहे की नाही. हा आता हिचं नाव वैदई आहे की नाही आणि म्हणून म्हणतोय हवाई दही हवाई दही. नाहीतर देईन पटका तुझ्या गा हंडीवर. चाल कशी होती सांगा ना बरं. तर ती जरा जरा फक्त चाल फक्त लगेच खून मध्ये जाऊ दे कारण ती चाल कुठली शर्यतीची मसनात लावला देतो देतो काट नाही दिली तर तुम्ही काय म्हणाल. ऐका आता मी काय तिला म्हणतोय मठ दया दुधाचे टांगून ठेवलेस दांडीवर. मला हे वय दही हे वय आपण म्हणतो हा वय हे वय मला हे वय दही देशील नाही तर देईन पटक हे गांडीवर. है ना तर तुझ्या हंडीवर फटकच पडतील बरोबर ना. ओके ना. मला हे वय दही देशील नाही तर देईन फटके देशील नाही तर देईन फटके. काय होतं तुम्हाला सांगतो युट्यूब वाल्यांनी आमचा एवढा काही मरण केली नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढे कॅमेरे लागले मी तुम्हाला प्रेमाने सांगतो तुम्ही व्हिडिओ करा. गणपतीचे व्हिडिओ तुम्ही दसऱ्याला टाका दसऱ्याचे व्हिडिओ दिवाळीला टाका एवढी माझी विनंती आहे की नाही. तुम्ही जर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकतात ही जी मंडळी लाखो रुपये खर्च करते जर लोकांना जर सकाळला बघायला मिळते मरायला पावसात जायची गरज काय. माझी विनंती आहे संगमेश्वरला सांगितलं मी जर प्रेम तुमच्यावर करतो माझे तुम्ही पण मित्र आहेत तुम्ही पण धंदा करायला पाहिजे बरोबर आहे ना. पण आमचा पण विचार करा बरोबर नाही. हे बघा एखाद्या पिक्चर मध्ये 10 गाणी असतात 10च्या 10 गाणी काही चांगली वाटत नाही एकच गाणं तो कुठला तरी हिट असतो. मग आम्ही एक पिकवायचं एक शोधून काढायचं एका बारीला एक गाणं मारलं की संपला. करायचं काही तुम्ही इथं आमच्या झेरॉक्स मशीन दिले काय. मला जर कुणाचं पडलेलं दिसलं ना तर आयफाईन काढून एक करेन मी आणि मी येडा आहे. हा घरात येऊन मी काम करून जाईन. विनंती आहे तुम्ही हे व्हिडिओ जरूर करा पण दसऱ्यानंतर टाका. मी असं म्हणत नाही तुम्ही व्हिडिओ करू नका म्हणून तुम्ही करा बरोबर आहे की नाही रसिको. ही उगाच काही तंगडतोडी तिकडे यायचं गाडीवर नाही यायचं पेट्रोल खर्च करून घरात बघतील बाऱ्या. म्हणून माझी विनंती आहे सगळ्या युट्यूबरला मी हुडकून काढीन पण मला वेळ मिळत नाही म्हणून तुम्हाला सांगतो नाही तर एकेकाचा चांगलाच पत्ता काढला असता असू दे. आता गवळण नाही का तुम्ही हा विषय सोडून द्या पण तुम्ही लक्षात ठेवा बुवा काय बोलला तो एवढं विनंती करा. माझी एक विनंती आहे तुम्हाला मित्र म्हणून. हा घ्या. रिमझिम पाऊस पडत होता मधी का सुटल्या गारा. आता ऐका
विषय असा आहे की ज्या वेळेला त्या उघड्या अंगानं यमुना नदीमध्ये आंघोळ करीत होत्या, हे बघा आपल्या पवित्र जळामध्ये, वाहत्या जळामध्ये आपल्याला उघड्या अंगानं आंघोळ करता येत नाही, ते निषिद्ध मानलं जातं. आणि म्हणून हे जे चुकीचं आहे ते त्यांचे खोड मोडल्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही. आणि म्हणून श्रीहरीनं त्यांचे कपडे सगळी कलबावरती लपवून ठेवली आणि वरती हसून गाणं गुणगुणायला लागला, आहे की नाही. वरती गात होता, मजा आल्यानंतर आपण कसं गाणं गुणगुणतो म्हणतो ना, खोड मोडायचे असेल तर. नंतर बघतात तो काय वरती श्रीहरीनं कपडे लपवून ठेवले नाहीत, वरती गाऊन वर मजा केला. साधा विषय कसं घेतो बघा. उघड्या अंगे करत असताना वाटलं ना पाहून बर, त्याने काय केलं, येता ही लाजवली, येताच लाजवली. त्यांना आला कपडे खवललं वरती नेऊन ठेवलं, येता ही लाजवली ना बघा. वरती गाऊन वर सगळ्या आंघोळीचं बघितलं, आता कपडे घालून आता निघायला पाहिजे आपल्या साडे बेडे घालून. मग हा वरती गाणं गुणगुणायला लागला. वरती बघता अरे ह्यानं काम केलेलं आहे की नाही. काय केलं, साधं गणित आहे, मी साधी सोपी गवळण मारते पण बघा. उघड्या अंगे करत असताना वाटलं ना पाहून बर, येतही लाजवली ना, येतही लाजवली ना, येतही लाजवली ना, बघा मी गाऊन वर. मी धामापूरला गवळण घेतली होती, तुम्हाला युट्यूबला जाते म्हणून चांगले चांगले विषय माझे जातात. सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी, सांगशील, साधे शब्द सांगशील, बरोबर ना. सांगशील कोणी फोडला तो, ह्यानं फोडला का त्यानं फोडला तो, एवढे मजेशीर विषय. सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी, असू दे तुम्हाला द्यायचं म्हणून एक गोळ देऊन जातो. हा, उघड्या अंगे करीत नसताना वाटलं न पाहून बर, येतईला जवली ना, येतईला जवली ना, बघा मी गाऊन वर, येतईला बघा मी गाऊन बघा मी गाऊन वर, येतईला जवली ना, बघा मी गाऊन वर. नग्न झालंय मग्न आंघोळीच्या नादात, बंद होत्या यमुना जळात, बघाया आनंदात, बघाया आनंदात, बघाया आनंदात. अशी करू नका आंघोळ कितींदा सांगू यांना मी जाऊन बर, अशी करू नका आंघोळ कितींदा सांगू यांना मी जाऊन बर. येतईला जमली ना, बघा मी गाऊन वर, येतईला जमली ना, बघा मी गाऊन वर, येतईला जमली ना, बघा मी गाऊन वर, येतईला जमली ना, बघा मी गाऊन वर. जाऊन हळूच वस्त्र पळविली, ठेविली कळबावरी, दिसेना वस्त्र किनाऱ्यावरती, झाली बया बावरी, झाली बया बावरी, झाली बया बावरी. मोडीली खोड गोपीची सारी, त्यांची गी उडवून टर, मोडीली खोड गोपीची सारी, त्यांची गी उडवून टर. येतईला जवली ना, येतईला जवली ना, बघा मी गाऊन वर, येतईला जवली ना, बघा मी गाऊन वर, येतईला जवली ना, बघा मी गाऊन वर, येतईला जवली ना, बघा मी गाऊन वर. ओके, आता बाईनी काय पद गायला, शंकराचा कुठं काय वार कुठं होत होतं काय मला काय कळलं नाही. बरं असू दे, तिला वेगळा विषय मांडायचा होता आहे की नाही. असू दे, पण माझा विषय असा आहे, बाईने विषय घातला मदम रुची उंची किती. तुझ्या बापसानं असा प्रश्न टाकला नव्हता काय, सांगा मला. ही सगळी वाचक मंडळी आहेत, कोण कुठला ज्याचं नामोनिशाण नाही त्याला
बाजू द्यावी लागते. रामायणातला आहे, द्वापारयुगातला आहे, त्रेतायुगातला आहे, काहीतरी बाजू असते. हा मदम रुची कोण? माझ्या वाटण्यामध्ये एक राजा होऊन गेला, मदम रुची नावाचा, बरोबर आहे. आता तो तुला पाहिजे का कुठला देव होता का ऋषी होता? मदम रुची उंची किती? मी मागं सांगले असले प्रश्न माझ्यासमोर घालायचे नाही. त्याला काहीतरी बेस आधार काहीतरी द्यावा लागतो. तुझा कोण गाडवतो, कोण हाय ना तुझा गुरु, त्याला माझ्याकडे आण शिकवायला. प्रश्न काय चीज आहे दाखवतो तुला. परवा सांगितलं माझ्यासमोर जर असं लिहून प्रश्न आणशील ना फाडून टाकीन मी. आता माझा विषय असा आहे साधा. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते, एवढाच माझा विषय आहे. आणि या विषयाचं उत्तर मी येणाऱ्या 16 तारखेला कडवेमध्ये देणार आहे. कारण का मी तिथं शब्द दिलाय की मला जास्त दिवस चालवायचे नसतात. तुम्हाला पण उत्कंठ असते की आपला राजा की ज्याचा जगावर ते म्हणजे म्हणतात ना हृदयस्थानी जगानं धरावं असा राजा आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, तो पूर्वजन्मीचा कोण होता? मी कुठल्या युट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक यातलं नाही, जे पुरावे देशी ग्रंथात आहे ते या ठिकाणी मी 16 तारखेला देणार आहे. आणि म्हणून मी आता देत नाही. 16 तारखेला कधी युट्यूबला पडेल तेव्हा उत्तर ऐका, बरं. तर म्हणून आज काही देत नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला पण उगाच मी मागे पण प्रत्येक आमच्या मंडळामध्ये सांगितलं होतं की जी बारी आहे त्याच बारीला एकमेकांचं भाव तुला उत्तर देता नाही आलं पण त्याचं उत्तर हे आहे सांगून टाकायचं. हे मी सांगितलं होतं. कारण काय इथं बारी झाली की नंतर मसनात कधी 4 वर्षांनी झाली तर जर कोण कुठं बघतोय कुठला प्रश्न आणि कुठला काय, बरोबर ना? हे काहीतरी व्हायला पाहिजे. त्याच बारीला तुला जमत नाही ना उत्तर हे होतं हे असंच आहे, त्या समोरच्या भावानं सांगून जावं हे मी ह्या मताचं आहे. नवीन चालना मिळेल, नवीन प्रश्न येतील, आहे की नाही? बरं राहू दे. या बाईचं नाव वैदई आहे, हे ना? सीतेला वैदई म्हणतात. सीता आहे ना, सीता रामचंद्रांची की जी नेपाळमध्ये जन्माला आली, तिचं नाव सीता आहे की नाही? तिला वैदई म्हणतात. ती भूमीतनं आली आणि म्हणून तिला वैदई म्हटलं जातं. तर या वैदईच्या सीतेने एकदा भेटायला अनुसया आली, अत्रि ऋषींची पत्नी. आणि तिला म्हणतात वनवासाचं जीवन होतं आणि तिनं सगळी जी फुलं, वेणी, गजरा वगैरे आणलं आणि वनवासाचा वेश असतो, बो बांधलेली असतात. अशी काही वेणी बांधलेली नाही, अशा नाही का नाही? हा, बो बांधलेली असताना त्या बोच्या मध्ये तिनं विणी घातलं, ती फुलं रोवून कुणाच्या? वैदईच्या. वर दिला की 14 वर्ष सुकणारच नाही, एकदा दिलेलं असा वर होता. आता ही वैदई, मी हाच विषय 2 टप्प्यामध्ये कसा मांडलाय तो बघा. हा बघा, 14 वर्ष म्हणते वेणी, 14 वर्षे म्हणते वेणी जाणार नाही वाळून, प्रेमाने घेते वैदही आपुल्याच बोच्या मध्ये घाल. बसा भावनो, बसा बसा, मी तुम्हाला नाचवलं उठून. हिचं नाव वैदई आहे. हा, तोच विषय तुम्हाला सांगतो, तोच विषय फक्त दुसऱ्या जण. मी तुम्हाला गाणी नवीन देणार आहे, फक्त ते वैदईचं आलंय म्हणून माझ्यावर घेतला म्हणून तुम्हाला देतो. असं रानामध्ये फिरताना येऊन गाठलं मोक्यामध्ये, असं रानामध्ये फिरताना येऊन गाठलं मोक्यामध्ये, बघ वाटते मजा वैदई तुझ्या कसं घातलंय बोच्यामध्ये, बघ वाटते मजा वैदई तुझ्या कसं घातलंय बोच्यामध्ये, बघ वाटते मजा वैदई तुझ्या कसं घातलंय बोच्यामध्ये, बघ वाटते मजा वैदई तुझ्या कसं घातलंय बोच्यामध्ये. असं रानामध्ये फिरताना येऊन घातलं मोक्यामध्ये, असं रानामध्ये फिरताना येऊन घातलं मोक्यामध्ये, बघ वाटते मजा वैदई तुझ्या कसं घातलंय बोच्यामध्ये, बघ वाटते मजा वैदई तुझ्या कसं घातलंय बोच्यामध्ये, बघ वाटते मजा वैदई तुझ्या कसं घातलंय बोच्यामध्ये, बघ वाटते मजा वैदई तुझ्या कसं घातलंय बोच्यामध्ये. आणि म्हणून बाई तू
माझ्या नादाला लागू नको. भल्या भल्यांना हे वार सहन झालं नाही, त्यांनी माझ्याशी बाऱ्या बंद केली. त्यांना वाटलं ह्या बुवाची बाऱ्या केल्यानंतर, बाऱ्या बंद केल्यानंतर बुवाचं दुकान ओसाड पडलं. असा काही जणांचा समज आहे, गोड समजत आहे. मला काय फरक नाही. मी परवा पाटणला भारूड करून आलो. आज दसऱ्यामध्ये 2 भारूड बुकिंग आहेत. भारूडाचा सीझन आपला डिसेंबरपासून चालू होतो, आहे की नाही. मला काय उपाशी राहायची गरज नाही. बारमाही रंगभूमीवरती वावरणारा प्राणी आहे मी. आणि म्हणून अशा ज्याने हे केले त्याच्यामुळे तुम्हाला रसिक कमी प्रमाणात महाकाळ बुवा तुम्हाला दिसेल, आहे की नाही. पण तुम्हाला काळजी करू नका, तुम्हाला पाहिजे ते देणारा महाकाळ बुवा आहे. तुम्ही काळजी करू नका, फक्त प्रेम ठेवा. ए बाय, आता नीट माझ्या शब्दाकडे लक्ष दे. विषय कसा आहे बघ, की जे अर्जुनाचं क्षत्र होता, युद्धाची नांदी घडत असताना एक समोरचा वीर सांगतोय की हा जो गांडीव धनुष्य आहे ना, इतका डेंजर आहे ना, असा कचाकच वार करीन ना. कचाकच म्हणजे वेगवान, बरं का. कचाकच. मी आदर्शिवाय बोलत नाही. मी सगळं पुस्तक घेऊन किती पान नंबरवर कचाकचचा अर्थ आहे, कुठला जो काय म्हणायचा आहे त्याचा अर्थ मी कुठल्या पान नंबरवर आहे. मी सगळी मराठी शब्दरत्नाकर डिक्शनरी घेऊन फिरतो. त्यामुळे कुणी पण यावं माझ्यासमोर फिरायला, हा मी तेवढा ताकदी नसतो. आणि म्हणून या ठिकाणी तो काय म्हणतोय, हा जरा नीट ऐकून घ्या तर मजा येईल, आहे की नाही. तर विषय असा आहे बघा. हा ते चाल बोलतो. हा युद्धाची कुरुक्षेत्रावर होत नांदीवर. मला खरंच चाल आवडली. मी ज्याची आवडती त्याची मी त्याला सलाम करतो. त्यांनी चाल चांगली निर्माण केली. मृदुंगाचा काय ठेका आहे का ना. मिलियन वरती गाणं जाईल ते. आपल्या माणसाचं आपण कौतुक करायला पाहिजे. हा युद्धाची कुरुक्षेत्रावर होत नांदीवर. अर्जुनाच या शस्त्र थोर होत बांधीवर. बघ करील कचाकच वार तो. हा बघ याच्या गांडीवर, हा गांडीवर असा वर करणं ह्याच्या, हा बघ ह्याच्या, हा बघ ह्याच्या, बरं ना गांडीवर. त्याचं नाव गांडीव ठेवलं, त्याला आपल्याला काय करायचंय. आता त्यांना पुढं काय माहिती, ते संस्कृत मध्ये शब्द असेल, त्यांना पुढं काय माहिती. मराठीत गेल्यावर त्याचा असा अर्थ निघतो तो. हो, मराठी भाषा पण वळत वळत चाललेली आहे पुढं पुढं. हा असू दे. युद्धाची कुरु हे बाय लक्ष ठेव. हा नाही तर कचाकच असं पार करीन ना. मी कशी ती बारी करते ते माकळ बुवा, नंतर मग त्यांची झाल्यानंतर मी बारी करीन असं नाही बाई. बारी कशी समोर नांग घ्यायची असते बाई. कसा लागतो कसा महाकाळ बुवा बघ. युद्धाची कुरुक्षेत्रावर होत नांदीवर. अर्जुनाच या शस्त्र थोर होत बांधीवर. बघ करील कचाकच वार तो अभयाच्या गांडीवर. अभयाच्या भयानव अभयाच्या रणातच चर्चा चालू होती एकमेकांच्या. बघ करील कचाकच वार तो अभयाच्या गांडीवर. कसा करील कचाकच वार तो अभयाच्या गांडीवर. कचाकच वार तो गांडीवर. अर्जुनाचे धनुष्य पेलू शकणार नाही त्याला साधारण मनुष्य. साधारण मनुष्य. रणांगणीच्या समोर त्याची उडवी दांडीवर. हे रणांगणीच्या समोर त्याची उडवी दांडीवर. बघ करील कचाकच वार तो अभयाच्या गांडीवर. बघ करील कचाकच वार तो अभयाच्या गांडीवर. करील कचाकच वार तो अभयाच्या गांडीवर. करील कचाकच वार तो अभयाच्या गांडीवर.
चालेल ना? फक्त 2च गाणी असतात खरी, मी तुम्हाला मोकळे दिले सगळे. हा, काही जण म्हणतात बुवाकडे काही पूर्ण गाणं नाही, काही येऊन बघा. हा, काही जण म्हणतात आहे की नाही, सगळं मुकडाच आहेत. बाईचा मुकडा आणि गाण्याचा मुकडा ह्याच्यात सौंदर्य असतं, समजून जा. बाकीचं काही बघायची गरज नाही, आहे की नाही. स्त्रीचा मुकडा आणि गाण्याचा मुकडा याच्यातच सौंदर्य असतं आणि म्हणून मुकड्यातच मजा असते. आणि म्हणून तुम्हाला मुकडे देता येतात कमी टाइमिंग मध्ये. कारण का कमी, आता बाई जर 1-1 तास काढला तर तुम्हाला इट होईल ती. आणि ह्याच्यात पदराशी तर काही नाही, काय मेली कुठली मोडून तोडून इकडनं तिकडनं करायची आणि सादर करायची. हा, आता बघा काय म्हणते ते. थांबा घेता जरा विषय कसा, हे आजच लिहिलेला विषय त्याच्यामुळे जरा कसा. तर द्रौपदीचा विषय. द्रौपदीनं पांडवांसाठी एवढा त्रास सहन केला, कौरवांचा म्हणजे घरच्यांचा त्रास, एवढी कुटुंबासाठी झिजली, ही काया झिजवली. पण शेवटच्या क्षणाला चिरहरण होत असताना तिनं आण घेतली. पहा अटल ग आण. आण म्हणजे प्रतिज्ञा. पहा अटल म्हणजे अटल एकदम, की एकदम त्या याला काय माघारच नाही. तिने अशी प्रतिज्ञा घेतली की जोपर्यंत दुःशासनाचं रक्त माझ्या वेणीला लावत नाही तोपर्यंत माझी मी वेणी बांधणार नाही. आणि द्रौपदीनं हे युद्ध संपेपर्यंत दुःशासनाच्या रक्ताला तिनं माखल्यानंतर वेणी या द्रौपदीनं बांधलेली. आणि म्हणून या ठिकाणी घेतो बघा, सगळ्यांना ऐकू दे का नाही. तो विमान बघा दुःख मुरी दाटल ना, कसं जीवन हे काटल ना. तिने कसं जीवन काटलं काय माहिती नाही है ना. कसं जीवन हे काटल ना, कशी घेतली ही काया तू झिजवताना. कशी घेतली तू आण, कशी घेतली ही काया तू झिजवताना ग आण. पहा अटल ग, कशी घेतलीस तू काय, कशी घेतलीस काय तू झिजवताना, म्हणजे ह्या देवीची कशी तू घेतलीस काय झिजवताना ग आण. पहा अटल बरोबर ना, तू कशी घेतलीस तू आण, ही तू झिजवली सगळ्या कुटुंबासाठी. कशी घेते बघा. बघा दुःख मुरी दाटल ना, कसं जीवन हे काटल ना, कशी घेतली काया ही तुझी जवताना ग आण. पहाटल ना. म्हणा म्हणत त्या मनात, हे बाय नीट लक्ष दे इकडे. हा, अजून तुझं पुढं व्हायचंय. कशी घेतली काया ही तुझी जवताना गण फाटल ना. मला नाही येत झाली. तुझी जवताना गण फाटल ना. बरं ना. हा, बाय माझ्या नादाला लागू नको, अशी सरबारशी हँग होशील. ह्या कुठनं काय मेल्याचं सुचतो काय मला माहित नाही. पण तुम्हाला एक सांगतो, अजूनही कुठल्या देवदेवतांवर कधी त्यांना विटंबना होईल असं कधी वागलं नाही. माझी स्टोरी किंवा कथा माझी चुकीची कधी गात नाही, फक्त तुम्हाला ऐकायला वेगळं जाईल. हा कला आविष्कार आहे फक्त. आणि म्हणून आणि कारण का यासाठी सुद्धा साधना करावी लागते, यासाठी सुद्धा ते पातक लागू नये. आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी साधना ही ईश्वराची करावी लागते. आपण एवढे मोठे नाही की ईश्वराच्या या ठिकाणी कथा मोकळेपणानं गाऊ, आहे की नाही. अश्लीलता म्हणजे काय सांगा ना मला. अश्लीलता म्हणजे काय. पहिल्यांदा सगळे देवी देवतांची सगळी बघितलं, त्यांचे ड्रेस कसे आहेत ते ड्रेस बघितलं, सगळं अर्धा उघडं अर्धा सगळं पातळ पातळ ड्रेस, त्यांचे फोटो चालतात. तेच जर एखाद्या मुलीनं जर आता घातलं तर काय म्हणतील. बरोबर आहे ना. प्रत्येक काळानुरूप अश्लीलतेचा स्तर हा प्रत्येक गोष्टीवर समाज माणसानं निर्माण केलेला आहे. बरोबर ना. ते जर ड्रेस आता जर कुणी घातलं बघितलं ना तर काय म्हणतील, काय पोरीला काय अक्कल नाही काय. म्हणजे हा फरक आहे. हा, आणि याची स्टेज उंच उंच होत गेलेली आहे. आता जर पिक्चरवाल्यांनी गोलसाडीत जर पिक्चर काढलं तर कोणी बघितलं नसतं, आहे की नाही. काय तर कुठलीही गोष्ट जर पिक्चर चांगला आहे त्याच्यामध्ये व्हिलन असायलाच पाहिजे, नाही तर तो स्टोरी होईतच नाही. तसं जर चांगलं घ्यायचं तर वाईट त्याच्याबरोबर असायला पाहिजे. वाईटातूनच चांगलं निर्माण होतं. तुम्ही जे चांगलं आहे तेवढं माझ्याकडनं घ्या, एवढीच अपेक्षा आहे. हा, बघा दुःख उरी दाटल ना, कसं जीवन हे काटल ना, कशी घेतली काया ही तुझी जवळताना गण वाटल ना.
काया तुझी धावताना गणपाट काया तुझी धावताना गणपाट काया तुझी धावताना गणपाट सप्तपदी ही पांडवांची द्रौपदी रमता संसारामध्ये ही सुखी न दिसली कधी ही सुखी न दिसली कधी हिच्या नैकी वागी नदी साऱ्या दुःखाने गाठलं ना वाईट पाणी वाटलं ना कशी घेतली काया तुझी जीवताना गणपाटलं कशी घेतली काया तुझी जीवताना गणपाटलं कशी घेतली काया तुझी धावताना गणपाटलं कशी घेतली काया तुझी धावताना गणपाटलं दुःखमुरी दाटलं जीवनी घे काढ कसं जीवन घे काढलं ना कशी घेतली काया तुझी धावताना गणपाटलं कशी घेतली काया तुझी धावताना गणपाटलं कशी घेतली काया तुझी धावताना गणपाटलं घेतली काया तुझी धावताना गणपाटलं घेतली काया तुझी धावताना गणपाटलं घेतली काया तुझी धावताना गणपाटलं. आणि म्हणून बाई तुला दुसरी बारी कशी करायची तशी कळत आहे की नाही असं याड काढ काय होतं सगळेजण म्हणतील ती काय बसाठी बोलले नाही ह्याला मेल्यावर कुठला ऊत आला आहे की नाही गाण्यापर्यंत चांगला बोलत होता काहीतरी गवलीनेपासून बिघाडला बुवा आहे की नाही हा बारी करायची बारीच करायची बाई असं मार करायचं ना मी कधी माझ्या शब्दरचनेवर मी माझ्या ग्रुपला अर्थ ही स्टोरी ही कथा हा असा आहे बरोबर ना योग्य वाटते का तुम्हाला चांगलं वाटतंय काय हा तर मी वार करता आणि माझ्यावर विश्वास आहे की जे घेतोय त्याचा अर्थ बरोबर आहे त्याच्यामुळे मी बिंदास गातो पुढे कोण पण असू हा आणि म्हणून तुला काय बारी करायची नाही तशी कर बाई आहे की नाही या ठिकाणी सुभाष दादाने सरळ सांगितले बाय अशी बारी झाली पाहिजे ना हा बुवाची सगळी साला काढली पाहिजे तरी मेली अंगावर येई नाही ही अशी तुला कशी घेतो मग पावट्यात या ठिकाणी न मोठं जोर नाही वागी नाही ती जाता आता तुमचा जास्त वेळ घेत नाही तिला पण ऐकायचे तुम्ही शेवटपर्यंत थांबणार असाल तुम्हाला नवनवीन खजिना मी देऊन जाणार काळजी करू नका हा मजा लुटायला एकदम पण तिनं जरा खसवट काढू दे जराशी अशी हा जरा घासून जाऊ दे मी गरम होईल आता मी तिला अर्धी गरम केली बोलून आहे की नाही तिनं जरा अशी घासून गेली तर मी तिला बघीन जरा हा त्याच्यामुळं बाई तू बारी अशी आहे ना मी सगळ्यांना सांगतो आणि काय जणांचं म्हणणं आहे काय जणांचे कमेंट येतात माझ्या व्हिडिओला यांचा ना सगळा ठरवून कारभार असतो अजून सांगतो तुम्हाला गणरायाच्या साई दरबारात आहे कुणाजवळ असं सेटलमेंटने कधी बारी केलेली नाही महाकाळ बुवाने करणार पण नाही ती वेळ अजून महाकाळ बुवांजवळ आलेली नाही आणि म्हणून कोणी ठरवून बाऱ्या मी कधी केलेली नाही तुला काय घालायचं गाल गवळण काय मारायची ती मार मी तेव्हा लिहायला घेईन तर आता दादांची इच्छा होती आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्याला उदयजी सामंत सारखी दमदार नेतृत्व या जिल्ह्याला लाभलेलं आहे या जिल्ह्याचं वैभव आहे दादांवरती नितांत प्रेम आहे दादांचा स्नेह आहे आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की उदयजी सामंत यांचं गाणं झालं पाहिजे पहिल्या फेरीला आणि म्हणून त्यांचे 2 ओळी या ठिकाणी घेतो की अशी माणसं खरंच मिळायला लागतात भाग्य की या ठिकाणी आपल्या राज्याचा कारभार करताना त्यांच्या हातात सत्ता आहे आणि तो पण सगळ्यांनी फायदा करून घ्या बरं का साहेबांचं मी काम इकडे तिकडे बघितलंय सगळं जयगड खाली बसणं हा त्यामुळं कुठं कमी पडणार नाही तुम्ही हवं तसं काम करून घ्या साहेबांकडनं हा लाभला असा हा नेता आपण आहोत भाग्यवंत लाभला असा हा नेता आपण आहोत भाग्यवंत असते दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत
असते दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत असे दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत असे दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत कोकणचा हा वाघ शोभतो बोलते इथली मातीर बोलते इथली मातीर बोलते इथली मातीर कार्याने त्यांच्या साऱ्यांची भरून येते छातीर भरून येते छातीर भरून येते छातीर दिलेला हा शब्द साहेब पाळती तंतोतंत दिलेला हा अगो दिलेला हा शब्द साहेब पाळती तंतोतंत असते दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत असते दिलाचे दिलदार आमदार उदयजी सामंत असे दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत असे दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत माणूस भारी जीवा भावाचा सांगती सारे गर्वान सांगते सारे गर्वान सांगते सारे गर्वान बाळासाहेबांचा भगवा त्यांनी फडकविला हा ढोलान फडकविला हा ढवलान फडकविला हा ढवलान स्वभाव त्यांचा भारी असे संयमी आणि हा शांत स्वभाव त्यांचा भारी असे संयमी आणि हा शांत असे दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत 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 लाभला असा हा नेता आपण आहोत भाग्यवंत लाभला असा हा नेता आपण आहोत भाग्यवंत असे दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत 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 खरंच त्या माणसाबद्दल बोलावं तितके थोड्यात कारण का एवढा तरुण आहेत बरं का त्यांची दाढी पिकली म्हणून असं जाऊ नका लई तरुण आपले आमदार आहेत आणि तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी राज्याचा कारभार स्वीकारतात एवढ्या दिग्गज नेत्यांसारखं एकदम म्हणजे म्हणतात ना फार दांडगा अभ्यास आहे त्यांचा आणि असा आपलं संयमी शांत आपल्या नेतृत्व लाभलेलं आहे दादांवर कृपा आहे तर मी पुन्हा एकदा त्यांनाही धन्यवाद देतो दादांना धन्यवाद देतो दादांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्व रसिकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो शेवटपर्यंत थांबा शेवटची बारी मोजून 15-20 मिनिटाची 15-20 मिनिटामध्ये खलास चालेल ना